सो हे गाईज आता आजचा ब्लॉग मी स्टेशनवरून चालू करतो आहे इथून, कारण की मी चाललो मुंबई प्रॉफिट मार्केटला, जिकडे आज वुमेन्स डे आहे तर खूप सारा डिस्काउंट आहे. सो मी तुम्हाला दाखवतो इथे काय काय भेटते आपल्याला. आणि या आजचा ब्लॉग थोडा इंटरेस्टिंग असेल, थोडा इन्फॉर्मेटिव्ह असेल. तर आता इकडून CSTला जातो मी, आणि ट्रेन जशी पकडलो तसं काय काय दाखवेल ते सगळं मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये आज दाखवतो. आणि किती काय डिस्काउंट आहे तिकडे, काय चालू आहे, आणि अगर अजून 1-2 दिवस असेल डिस्काउंट तर ते पण दाखवतो. ओके गाईज, या. सो ट्रेन आलेली आहे, CSTला जायची ट्रेन. आता आपण ह्याच्यातून CSTला जाणार. सो हे गाईज आता मी ट्रेनमध्ये बसलेलो आणि आता मस्जिद बंदर आलेलं आहे. थोड्या वेळेला CST येईल, तर मी तुम्हाला एंट्री करताना, ट्रेनची एंट्री करताना CST स्टेशन दाखवतो. ठीक आहे, स्टे ट्यून. सो हे काय आता मस्जिद बंदर आलेलं आहे स्टेशन. असा हा स्टेशन आहे, इकडून दाखवतो तुम्हाला. हे बघा, असा हा स्टेशन आहे. क्या हुआ है? CST है ना स्टेशन? हाँ CST जाएगा, ये मस्जिद बंदर है. आजा. सो आता ये नेक्स्ट स्टेशन है CST. क्या बोल रहे हैं? पीछे था ना इसके लिए। ठीक है चलेगा. नया है, चलेगा. गाय बंदा नया है तो उसका रस्ता बता रहा. सो मित्रांनो, मी आता ट्रेनमध्ये होतो, तर मला एक नवीन ॲडव्हर्टाइजमेंटची स्टाईल दिसली आहे. इथे काहीतरी असं कोणतरी स्टोरी त्याची बनवलेली ठेवली आहे, आणि इथे लिहिलं आहे की टेक 1. तर मी त्याच्यातून एक उचललं आहे, आणि ह्याच्यावर काहीतरी लिहिलं आहे. मी तुम्हाला दाखवतो. तो कोण होता तर अशी स्टोरी आहे. तर मी ह्याला वाचेन, मला खूप इंटरेस्टिंग वाटला हा टॉपिक. तर हा मी वाचेन, आणि जो पण असेल त्याला मी सर्च करेन गुगल, आणि त्याला टॅग करेन की मस्त स्टोरीची. अगर आवडली तर मी तुम्हाला पण हे रेफर करेन. पण ॲडव्हर्टाइजमेंटची स्टाईल लय भारी आहे. इथे लय भारी लिहिलं आहे टेक 1, आणि त्याची स्टोरी पण प्रमोट होते. नाईस ॲडव्हर्टाइजमेंट. तर आता मस्जिद बंदरवरून गाडी निघालेली आहे. आता दरवाजावर उभा नका राहू, आता एक स्टेशन आहे म्हणून मी उभा राहिलो आहे. ते बघा, एक गावची ट्रेन पण चालली तिथून. जसंच मी CSTमध्ये एंट्री मारेन तसं मी ट्रेन एंट्री मारेन, तर मी तुम्हाला दाखवतो. गाईज मी आलेलो CST छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. ही माझी ट्रेन आहे, या ट्रेनमध्ये आलेलो. ही ट्रेन खूप स्लो होती. आता इथून आपण जाणार प्रॉफिट मार्केटला, तिथे मी दाखवतो काय काय आज आम्ही शॉपिंग करणार आहे. सर चला जाऊ दे, बघा तिकडे इकडून जायचं आपल्याला. तिथे चला तो करना रेडी आहे आपण. आता प्रॉफिट मार्केटला जाऊ, काय डिस्काउंट आहे काय आहे ते सगळं दाखवू, आणि किती दिवस डिस्काउंट राहणार आहे ते पण दाखवू. चला. सो आता आपण या ब्रिजवर आलेलो आहे. हा ब्रिज दाखव. हा इकडून आपण क्रॉस करणार आणि प्रॉफिट मार्केटला जाणार. ब्रिज बघा, खूप जास्त ऊन आहे गाईस, खूप जास्त ऊन आहे. बरं चष्मा घालतो, चल. सो हे गाईस तिकडे आता स्टेशन आहे, आणि स्टेशनपासून सरळ येत जायचं, आणि इथून सरळ जायचं तर तिकडे तुम्हाला तो प्रॉफिट मार्केटचा रस्ता दिसेल. सरळ चालायचा फक्त. भाई 10 रुपयाचा ऊसाचा ग्लास, काय भारी होता, मजा झाली. एक माणसासाठी इनफ आहे. 10 रुपयाचा ऊसाचा ग्लास, एक नंबर. सो आता आम्ही इथे मेन सर्कलवर आलेलो आहे. तर इथे आहे प्रॉफिट मार्केट, आणि इथे ब्युटी सेंटर. सगळ्यात पहिले आज डिस्काउंट आहे, तर आपण ब्युटी सेंटरला जाऊ. तर इथून आपण लेफ्ट घेऊन पहिले ब्युटी सेंटरला जाऊ. चला. सो हे गाईज लेफ्ट घेऊन तर आता आम्ही ब्युटी सेंटरला आलेलो आहे. तर हा आहे ब्युटी सेंटर. ॲक्च्युली इकडे म्हणजे आज वुमेन्स डे आहे, तर डिस्काउंट आहे, तर म्हणून आपण इथे आलेलो आहे. त्याला विचारू अजून किती दिवस डिस्काउंट असेल. अगर उद्या परवा पण असला तर मी तुम्हाला तसं तुम्हाला मी सांगतो. ओके.
शॉपिंग तर झालेलं आहे ब्युटी सेंटरमधून. तर आता इथे काहीतरी सीन आहे. अगर तुम्ही मिनिमम काहीतरी 1500चं हे करताय, शॉपिंग करताय, तर तुम्हाला इकडे एक असं कुपन म्हणजे कुपन कोडची फॅसिलिटी भेटेल. तर तुम्हाला ते कुपन कोड अप्लाय करायचं आहे आणि मग तुम्हाला इथे काहीतरी गिफ्ट हॅम्पर भेटेल. मी तुम्हाला दाखवतो ते लोक कसं कुपन कोड हे करतात. हां, थँक्यू बाय. सर असं हे कुपन्स आहेत. तर आम्ही 3000ची शॉपिंग केली तर आम्हाला हे असे कुपन भेटले. तर आता हे कुपन 1 तासानंतर येऊन आम्हाला चेक करायचं आहे की आम्हाला लकी ड्रॉ लागलं आहे की नाही. तर आता 1 तासानंतर आम्ही इथे येऊन चेक करू. तोपर्यंत प्रॉफिट मार्केटला जाऊ आपण. चला बाय बाय बाय. कस्टमर इज करिश्मा. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. आता तुम्ही विचार करत असेल त्या गल्लीत काय प्रकार होता तिथे. आता इथे ब्युटी सेंटरमध्ये जे पण मी तुम्हाला बोललेलो 1500चे इतर काढतील म्हणजे कुपन काढतील तर त्यांचं तिथे नाम अनाऊन्स होईल. 3 जणांचं नाम अनाऊन्स होईल. ते तिघांमधून कोणाला पण प्राईज भेटू शकते. तर तिथे 3 जणांना प्राईज भेटला, आम्हाला नाही भेटला. आय एम नूब. व्हेरी सॅड. सो आता प्रॉफिट मार्केटच्या आत आहे आपण. आता इथे एक ज्यूसचं दुकान आहे. इकडे एकदम वेगळे वेगळे कोल्ड्रिंक्स आहेत म्हणजे जे बाहेरगावी असतात तसे कोल्ड्रिंक आहे. तर आपण ते बघूया. ते बघा, ही ड्रिंक तर मी कधीच आजपर्यंत इथे मॉन्स्टरची बघितलेली नाही. सो खूप असे ड्रिंक्स आहेत इथे. पीनट बटर आणि सगळे ड्रिंक्स इथे अवेलेबल आहेत. तो होलसेलमध्ये पण भेटते का? सो मी आता इथे विचारलं आहे अगर तुम्हाला होलसेलमध्ये पाहिजे तुमच्या शॉपसाठी तर तुम्हाला तिथे होलसेलमध्ये पण भेटेल. सगळं प्रोटीन बारपासून एव्हरीथिंग सगळं इकडे भेटेल. चालेल. सो आता मी इथे एक चॉकलेटचं दुकान आहे. सो इथं हर एक प्रकारचे वेगळे वेगळे चॉकलेट्स भेटतात. तो होलसेलमध्ये एकदम वेगळे वेगळे प्रकार जेली आहेत, चॉकलेट आहेत, जे कधी बघितले नाही आपण नॉर्मल शॉपवर ते आहेत. ते सगळं होलसेलमध्ये पण भेटेल. मॅप्रोचे ज्यूस वीस सगळे इकडे भेटून जाईल आपल्याला. सो असं हे प्रॉफिट मार्केटमध्ये येणार तर तुम्हाला चॉकलेट पण भेटणार, असे क्राफ्टवाले हे प्रोडक्ट्स पण भेटणार आणि ड्रायफ्रूट्स पण भेटणार. तर ड्रायफ्रूट्स आपण एक दुकान कुठला तरी एक्सप्लोर करू इकडे. ठीक आहे, ओके. सो आता आपण इथे आलेलो आहात म्हणजे तिथून जर स्ट्रेट एंट्रीमधून आलो तर आपल्याला इकडे आपल्या माणसाचं हे दिसेल ड्रायफ्रूटचं शॉप. त्याची सगळे प्रकारचे ड्रायफ्रूट दिसेल, स्वीट दिसतील, कॅन्डीज वगैरे सगळे अवेलेबल आहेत. आणि इथे बघा काजू आहेत, बदाम आहेत, किशमिश आहेत. त्याचा काय रेटनी लावणार आपले इथे सगळे प्राइसेस तिकडे तुम्हाला दिसतील. आणि काय भावतोलो आहे ना आल्यावर डिपेंड करतो क्वांटिटीवर. क्वांटिटी जास्त असली तर भावतोल होणार आणि होलसेल आपल्याला मोस्टली इथे होलसेलचे रेट भेटणार आणि इथे बेस्ट क्वालिटीज भेटणार आपल्या इथे. सो आता आपण आलेले पेट शॉपचे इथे तर तुम्हाला सगळे पेट दाखवतो. इथे सगळे पेट आहेत, पर्शियन कॅट वगैरे. इथे बर्ड्स आहेत, इथे पर्शियन कॅट आहे. खूप सारे मस्त मस्त ब्रीड आहे. मोठी कॅट्स पण आहेत आणि छोटी बेबी कॅट्स पण आहेत. आता काय रेट असेल तर आपण त्यांना विचारू. इकडे हे बघा खूप सारे बर्ड्स आहेत आणि रेट खूप आपल्याकडून कमी रेटमध्ये भेटेल. आता आम्ही आलेलो आहे चॉकलेटच्या शॉपवर. तर इथे खूप सारे व्हरायटीचे चॉकलेट्स आहेत. ते बघा रामेन पण भेटेल. भाई इथे एंट्रीचं डायरेक्ट आपण इथे एंट्री आहे. 157 शॉप आहे. तिथे तुम्हाला सगळे व्हरायटीचे भेटेल. प्राईमवाले पण कोल्ड्रिंक भेटेल जे की लोगन पॉलचे मिस्टर बीस्टचे आहेत. ते पण आपल्याला भेटेल. कॅन्डीज वगैरे एव्हरीथिंग सगळं रिजनेबल प्राईसमध्ये भेटेल. म्हणजे बाहेर गाव आहे ते काही लिंदर वगैरे पण भेटेल आपल्याला. प्राईस नाही लगावगे भाई आप होलसेल. हां म्हणजे आपण इथे होलसेलमध्ये घेऊन जाऊन आपल्या इथे जाऊन विकू शकतो रिसेलमध्ये. बरोबर ना.
और ऐसा क्या अलग आहे मतलब आपण आपल्या इकडे लगा सकते अभी हम लोग मेरून से आहे गिफ्टसाठी पण तुम्ही घेऊ शकता कोणाला बर्थडे बिर्थडेमध्ये गिफ्ट वगैरे रफल्स आहे चांगली क्वालिटीची आणि सगळं ओरिजिनल प्रॉडक्ट आहे डुप्लिकेट काय नाही हां हे पण भारी आहे आईस्क्रीम कोण सो सगळं काय आपल्याला एकच शॉपमध्ये त्या शॉप नंबर जिनेस चॉकलेटच्या इथे या 157 शॉप आहे इथे येऊन तुम्हाला सगळे जे पण आहे ते होलसेलमध्ये घ्या विकत ठीक आहे हा कार्ड आहे कार्ड फोकस हा कार्ड आहे कितना परसेंट मिलेगा ठीक आहे ओके डिस्काउंट करून देईल राज PHK बोला इथे तुम्हाला डिस्काउंट भेटून जाईल ठीक आहे सो हे काय आता क्रॉफिट मार्केटच्या बाजूलाच एक फ्रूट शॉप आहे तर तुम्हाला फ्रूट शॉप पण दाखवतो इथे ते बघा आतमध्ये फ्रूट शॉप आहे तर तो पण एक्सप्लोर करून दाखवतो तर या बघूया फ्रूट शॉप आता तो हा फ्रूट मार्केट आहे सगळे ग्रेप्स सगळे फ्रूट बाहेरचे फ्रूट्स पण भेटतील तुम्हाला बाहेरचे एखादा फ्रूट दाखवलं असतं तर दिसत नाही तर असा हा फ्रूट मार्केट आहे तर फ्रूट मार्केटमध्ये काय एक्सप्लोर करणे एवढं काय आहे नाही तर पण कलिंगड हे प्रकारचे फ्रूट्स आणि सोललेले फ्रूट्स पण भेटतील म्हणजे ऑलरेडी हे बघा हे सोललेले आहेत ऑलरेडी म्हणजे त्याला कटिंग झालेली आहे त्याची तर तुम्ही डायरेक्ट रेडीमेड खाऊ शकता त्याला सो असं काही एवढा खूप मोठा फ्रूट मार्केट आहे सो असा होता मार्केटचा टूर तर मार्केटचा टूर झालेला आहे आपला एकच जागेवर तुम्हाला सगळं काय भेटेल हे बघा एकदा राऊंडमध्ये जातो सो तुम्हाला इकडे काजू बदाम किसमिस पेट शॉप चॉकलेट्स आणि घरचं सगळं सामान ड्रायफ्रूट्स अँड एव्हरीथिंग तुम्हाला इथे भेटून जाईल फ्रूट्स पण भेटेल तुम्हाला सगळं इकडे भेटून जाईल इथे इकडे व्हिजिट करा आणि तुम्हाला सगळं होलसेलमध्ये आणि रिसेलमध्ये दोन्हीमध्ये भेटून जाईल ओके बाय सो मित्रांनो मुंबईमध्ये कुठल्या पण ब्रिज चढण्यासाठी आपल्याला एस्केलेटर आहे थोडासा डोका लावायचा आणि एस्केलेटरने जायचं या तुम्हाला दाखवतो एस्केलेटर लवकर या आता आमचा आजचा मुंबईचा प्रवास संपलेला आहे तर जिथून आम्ही ब्रिजवरून चालू केलेला मुंबईचा प्रवास तर तोच हा ब्रिज आहे CST स्टेशन आहे तर आम्ही आता ट्रेननी घरी जाणार चला घरी जाऊ आणि घरी जाऊन आता मुंबईचा ब्लॉग इथे संपवतो आणि घरी जाऊन आज रात्री ब्लॉग एंड करतो बाय बाय सो आता आम्हाला ट्रेन भेटलेली आहे ही ट्रेन आहे पनवेलची ट्रेन लागली आता इथून आम्ही डायरेक्ट घरी जाऊ चला बाय सो हे काय आता मी नेरूलला पोचलेलो आहे नेरूल स्टेशनला आता इथून घरी जाणार आणि विचार करणार हा ब्लॉग एंड करायचा की नाही अगर करायचं असलं तर करून टाकणार ओके हे हॅलो गाईज आता आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया घरी आलो टायर्ड होतो आंघोळ केली झोपलो हा टी-शर्ट बघा चेंज केला मी तर मी एक काम करतो हा ब्लॉग इथेच एंड करतो आणि हा ब्लॉग फक्त मुंबई डेडिकेटेड ठेवतो नंतर कंटिन्यू करू आणि इथपर्यंत अगर ब्लॉग बघितलं तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब कंपल्सरी करा आणि भेटूया परत दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय बाय